नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मंडळी, पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि असं चटपटीत, चमचमीत कोणाला आवडणार नाही आणि अगदी हलकं-फुलकं. चला तर मग साधी, सोपी आणि सुंदर अशी रेसिपी खास करून आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. या ठिकाणी माझ्या आवडतीचे आम्ही बिस्किट घेतलेले आहे, ड्रायफ्रूटसुद्धा आवडीचे घेतलेले आहे, बेकिंग सोडा आहे, कोको पावडर आणि दूध घेतलेलं आहे. चला मंडळी, या ठिकाणी ना बिस्किटमधली छान अशी आपण क्रीम काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. चला तर एक एक करून सगळ्या बिस्किटची क्रीम मी काढून घेते आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. या ठिकाणी बघू शकताय सगळी बिस्किटं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि छान असं फिरवून घेतलेलं आहे. फिरवल्यानंतर एका भांड्यामध्ये ते काढून घ्या. भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ह्या दुधामध्ये घालणार आहे मी थोडीशी, अगदी बघू शकताय 2 चमचे मी साखर घातलेली आहे. मस्त वितळून घ्यायची आहे आणि वितळलेलं हे दूध आहे हे आपल्याला या पावडरमध्ये घालायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं आणि गुठळ्या न राहता मस्त छान असं आपल्याला एकसारखं असं हे फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फिरवून घेऊ शकता आणि थोडासा वेळ जातो फिरवण्यासाठी, मिक्स होण्यासाठी. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकही गुठळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि छानपैकी अशा प्रकारे आपल्याला मस्त फिरून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर बघू शकता या ठिकाणी मस्त असं शायनिंग कलर आलेला आहे याला, म्हणजे थोडंसं ग्लोसी दिसत आहे. बघू शकताय या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. यामध्ये घालत आहे मी अगदी थोडासा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे. त्याबरोबरच आपल्याला यामध्ये घालणार आहे मी थोडीशी कोको पावडर. कोको पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स वरून टाकण्यासाठी थोडे ठेवायचे आहे आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला केकच्या घालणार आहोत, म्हणजे छान असं क्रंची लागतं. मध्ये मध्ये खाताना ड्रायफ्रूट्स लागले की एक नंबर असं भारी वाटतं. तर आता या ठिकाणी बघू शकताय मस्त छान असं आपल्याला एक संतपणे एका साईडनी छान असं आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. चला तर मग आता पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवते. तर एका बाउलमध्ये आपण थोडंसं तेल घाला किंवा तूप घालू शकता किंवा बटरसुद्धा घाला, ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता. तर हे घातल्यानंतर एका बाउलमध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी आता ग्रीस करून घ्यायचं आहे. ग्रीस केल्यानंतर जे आपण बॅटर होतं ना अगोदर तर व्यवस्थित ग्रीस करा. ग्रीस केलं ना म्हणजे त्याला चिटकणार नाही. जो आपला केक आहे ना तो अगदी व्यवस्थितपणे आपल्याला बाहेर आपला येऊ शकतो. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान असं मी ग्रीस करून घेतलेलं आहे. त्याबरोबरच जे आपण बॅटर होतं ते बॅटर आपण या बाउलमध्ये घालणार आहोत. बघू शकताय याप्रमाणे आपल्याला छान असं आपण बॅटर यामध्ये घालून घेऊया आणि नंतर आपल्याला अगदी टॅप करायचं आहे. टॅप याच्यासाठी करायचं की कुठेही गुठळ्या वगैरे तर राहिलेल्या नाहीत, पण राहिल्यास तर व्यवस्थित त्या टॅप करून व्यवस्थित अशा लागल्या पाहिजे त्यासाठी. आता वरून आपण घालणार आहोत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स. मी काजू बदाम घेतलेला आहे. आणखीन तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स हवे असतील तुमच्या आवडीनुसार तर तुम्हीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग आता छानपैकी आता आपण हे बघू शकता या ठिकाणी तुम्ही मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला आता हे ओव्हनमध्ये घालायचे आहे. किंवा तुम्हाला जर मस्त छान आता आपण कढई घेऊन त्याच्यावरती गरम हीटवरती सुद्धा केक तयार केला जातो अशा पद्धतीने. पण मी आता तुम्हाला झटकीपट असा केक दाखवणार आहे अगदी 10 ते 12 मिनटामध्ये. तर ओव्हनला लावलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी आपल्याला फक्त 10 मिनटात आपल्याला ओव्हनमधून केक आपला रेडी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सेट करून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनटात आपला केक रेडी होणार आहे. चला तर मग आता बघा आतमध्ये आता छान असा आपला केक बेक होत आहे. काही वेळातच 10 ते 12 मिनटात केक आपला रेडी झालेला आहे. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मस्त एक टूथपिक घ्या. केक कुठेही चिटकत नाही, लागत नाही, याचा अर्थ आपला केक अगदी व्यवस्थित आपला रेडी झालेला आहे. मित्रांनो, छान असा सुंदर सगळ्यांच्या आवडीचा केक आपला रेडी आहे. मुलांच्या टिफिनला सकाळी सकाळी झटकीपट हा केक तुम्ही करून आवडीचा केक करून तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. तुम्ही म्हणता टिफिनमध्ये शॉर्ट ब्रेकला द्या, मुलंही खुश, मम्माही खुश.
चला तर मग आजची ही सुंदर अशी रेसिपी माझ्या जानूने केलेली कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक जानूसाठी तर नक्कीच. तर चला अशा पद्धतीने साईडने आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. केक कट करून घ्या. बघू शकता या ठिकाणी आता सुंदर असा केक आपला हा कट झालेला आहे. सर्वात प्रथम करा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा.